जैसे आपण या ठिकाणी विचार ऐकले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते अंतर्वैश्विक त्यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं की ज्येष्ठ कायदे पंडित ॲडव्होकेट असीम सरोदे, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी धनंजय शिंदे, सचिन शेटे यांना निवडणुकीला निवडून देण्याच्या संबंधीचा विषय आपल्यापुढे आहे की आम्हा सगळ्यांचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ वयावा आणि उपस्थित बंधू वगैरे बऱ्याच वर्षाच्या नंतर आज मी कल्याणला येतो आहे. कल्याणला आल्याच्यानंतर अनेक गोष्टी आठवल्या, पण एक गोष्ट आठवली आणि जी इतिहासाचा भाग असावी आणि ती म्हणजे स्त्रीचा सन्मान करण्याच्या संबंधीची शिवाजी महाराजांनी जी भूमिका घेतली होती आणि त्यातून इतिहास झाला ती कल्याणच्या सुविधाच्या सुनेचा सन्मान. हा सन्मान केला कुणी? शिवछत्रपती. या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले, पण 300 वर्ष होऊन गेल्याच्या नंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतःकरणावर कोणत्या राजाचं स्थान आहे हा प्रश्न विचारला तर एकच नाव येतं, शिवछत्रपतीचं. कारण त्यांनी इतिहास केला. राजे अनेक होऊन गेले मी सांगितलं, म्हणजे देवगिरीचं यादवांचं राज्य असेल, दिल्लीला मोगलांचं राज्य असेल, विजापूरला विजापूरकरांचं राज्य असेल, अनेकांची राज्य होऊन गेली, त्यांच्या नावाची राज्य ओळखली जातात. पण शिवाजी महाराजांचं राज्य, भोसल्यांचं राज्य कधी कुणी म्हणत नाही. रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य, सामान्य माणसाच्या हिताची जपणूक हा एकमेव उद्देश ठेवून राज्य चालवण्याच्या संबंधीचा इतिहास ज्यांनी केला त्या शिवछत्रपतींचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि त्याचा कल्याणचा कुठं ना कुठेही संबंध येतो. आणखी एका गोष्टीची मला आठवण आली की 1967 साली मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो. विधानसभेत नवीन सभासद होतं, वय 26-27 होतं, औत्सुक्य होतं विधानसभेचं, कामकाज पद्धतीचा अभ्यास करायची इच्छा होती. पण त्यावेळेला एक सभासद होते की ज्यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर आम्हा त्या काळाच्या तरुणांना विधानसभेचं महत्त्व कळायचं आणि विधानसभेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतात या प्रकारचं मार्गदर्शन माझ्यासारख्या नवख्या सभासदांना होत असत. ते कुणाकडून? तर त्या ग्रस्तांचं नाव कृष्णराव धुळव. आणि कृष्णराव धुळव हे विरोधी पक्ष नेता होते. ते कल्याणमधून निवडून गेलेले होते आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नाव कल्याणचं वाढवण्याचं काम करणाऱ्या
लोकांच्या मालिकेमध्ये कृष्णराव धुरफांचं नाव हे कथाक्षाने घ्यावं लागेल. आज तिचं बदललं आहे. आज लोकसभेच्या निवडणुकीला आपण जाऊया. निवडणूक जवळ आहे. सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. मध्यंतरी बारामतीला इलेक्शनचा शुभारंभ करायचा होता. आपल्याकडं आपण नारळ फोडतो आणि नारळ फोडायचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. हजारो लोक होते. पण एका कोपऱ्यामध्ये एक तरुण माणूस उभा होता. काही नोट्स घेत होता. मला आश्चर्य वाटलं, हा कोण माणूस आहे? बाहेरचं दिसतंय, तरुण आहे. कार्यक्रम संपला आणि त्या तरुणाला मी बोलवलं. त्याला विचारलं, आप कहाँ से आहे? त्याने सांगितलं, न्यूयॉर्कवरून आलो. म्हणजे न्यूयॉर्कवरून आला आणि नारळ फोडायच्या कार्यक्रमाला आला. त्यांनी सांगितलं, तसं नाही, मी न्यूयॉर्क टाइम्स या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या मालकाने, माझ्या वर्तमानपत्राने भारताचं निवडणूक हे त्याचा स्टडी करायला आणि त्याचा रिपोर्ट द्यायला मला इथं पाठवलेली आहे. मी त्याला म्हणलं की अमेरिकेच्या लोकांना इथे निवडणुकीचं काय फायदे? ते सांगितलं, असं नाही, भारत ही जगातली मोठी लोकशाही आहे. अमेरिकेपेक्षा सुद्धा मोठी आहे आणि त्यामुळं जगाला भारताच्या निवडणुकीच्या संबंधीची आस्था आहे आणि औत्सुक्य आहे. म्हणून मी या ठिकाणी आले. सांगायचं तात्पर्य आहे की आपली निवडणूक ही कल्याणपुरती सीमित नाही, ही ठाण्यापुरती सीमित नाही, ती महाराष्ट्रापुरती सीमित नाही. तिच्याबद्दलची आस्था आणि औत्सुक्य जगात जिथं जिथं लोकशाही आहे त्या सगळ्या देशामध्ये आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीकडं तुम्ही मी सगळ्यांनी अत्यंत गांभीर्यानं बघायला पाहिजे. निवडणुका अनेक झाल्या देशात. 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 52 साली पहिली निवडणूक झाली आणि त्यानंतर आजपर्यंत अनेक निवडणुका देशात झाल्या. त्या निवडणुकीच्यामधून अनेक नेते देशाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे आले आणि त्यामुळे निवडणूक, नेता, नेतृत्व करणारी व्यक्ती या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज काय दिसतं देशात? नरेंद्र मोदींच्या हातात गेले 10 वर्ष देशाची सत्ता आहे. 10 वर्ष झाली. कसं राज्य चालवतं? सगळ्या महाराष्ट्रात हल्ली त्यांचं फार प्रेम आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ते येऊन गेले गेल्या 15 दिवसात, महिन्यात, आणि आता उद्या परवा परत येणार. मला आठवतं आहे की आम्ही जो कॉलेजमध्ये शिकत होतो पुण्याला, त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंचं भाषण निवडणुकीच्यासाठी झालेलं ऐकलं होतं. इंदिरा गांधींचं ऐकलेलं होतं. राजीव गांधींचं ऐकलेलं होतं. अनेकांची, अनेक नेतृत्वाची भाषणं आम्ही लोकांनी ऐकली. काय असायचं ते भाषण? गेल्या 5 वर्षात काय केलं याचा आढावा, उद्याच्याला देशाच्या समोरचे प्रश्न कोणते याची माहिती, आणि उद्याच्याला देश भक्कम कसा करायचा, तुमचं दुखणं सोडवायचं कसं, या प्रकारचं मार्गदर्शन. साधारणतः प्रधानमंत्र्यांचं भाषण म्हणजे या सगळ्या गोष्टी पुढे यायच्या. आज काय दिसतंय? आज येतात मोदी साहेब, 2 शब्द बोलतात, ज्या गावात गेले असतील त्या गावच्या लोकांची आठवण करणार. सातारला गेले तर सुरुवात करायची, कसे काय हात सातारचं, ते सातारच्या लोकांना कौतुक असायचं. प्रधानमंत्री आपल्या गावाचा उल्लेख करतो आणि मराठी भाषेत करतो.
तेवढं घेऊन आणलेलं असायचं. यांनी सुरुवात करतात, पण देशाच्या समोरचे प्रश्न किती वाढतात. आज किती अडचणी आहेत. आज देशाच्या समोरचे प्रश्न याचा विचार करायचा झाला तर समोर देशाच्या सगळ्या सीमांचा विचार हा करण्याची आवश्यकता असते. तुम्हाला लोकांना माहीत असेल की आज काय स्थिती आहे. आज आपल्या देशाच्या चीन आणि भारताच्या सीमेवर 130 किलोमीटरचा पट्टा जो भारताचा होता आज चीनने आपल्या ताब्यात घेतलेला आहे. अरुणाचलसारखा प्रदेश तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर अरुणाचलची सीमा आणि चीनची सीमा जवळ आहे. चीन अरुणाचलच्या सीमेमध्ये घुसला, त्यांनी तिथं नवीन रस्ते केले, त्यांनी लष्कराच्या लोकांना राहण्याच्यासाठी छोटी छोटी घरं बांधली. याचा अर्थ काय. या देशाच्या एका राज्याच्या सीमेवर चीन येऊन घरं बांधतो, रस्ते बांधतो, लष्कराच्यासाठी सुविधा देतो आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री त्याच्याकडे धुंकूनही बघत नाही. आज तिथं आले, उद्या आणखीन फुलं यायची. मी देशाचा संरक्षण मंत्री म्हणून काही वर्ष काम केले. मी अरुणाचलला गेलो होतो, चीनच्या सीमेवर गेलो होतो, चीनमध्ये गेलो होतो आणि तिथं या सगळ्या प्रश्नातून मार्ग कसे काढायचे याची आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांशी विचारविनिमय केला. पण आज या महत्त्वाच्या प्रश्नाकडे देशाच्या नेतृत्वाचं लक्ष नाही. अनेक गोष्टी अशा सांगता येतील. शेवटी देशाचं ऐक्य ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आज काही गोष्टी सांगितल्या जातात. आज सांगितलं गेलं, मगाशी काही वक्त्यांनी सांगितलं की धान्य फुकट द्यायचा निर्णय घेतला. मोदी साहेब सगळीकडे सांगतात धान्य हे फुकट तुम्ही देऊ शकता, पण ते आले कुठलं, कुणी आणलं, कुणी कष्ट केले. मला आठवतं आहे की मी 10 वर्ष या देशाचा शेती खात्याचा मंत्री होतो. मंत्रिपदाची शपथ घेतली आणि घरी आलो. घरी आल्याच्या नंतर एका तासामध्ये एक अधिकारी मला भेटायला आले, एक फाईल घेऊन. मी आत्ता शपथ घेतली, हे काय फाईल लगेच घेऊन आला. त्यांनी सांगितलं अत्यंत महत्त्वाचा विषय. म्हणजे काय विषय. विषय असा होता की या देशाचे गोडाऊन्स आहेत, त्या गोडाऊन्समध्ये 2 महिने पुरेल एवढं धान्य होतं. 2 महिन्याच्या आत परदेशातलं धान्य आणायचा निकाल घेतला नाही तर या देशामध्ये उपासमार व्हायची शक्यता आहे आणि म्हणून त्याच्यावर सही करा. मी फार अस्वस्थ झालो. मी शेती म्हणते, या देशाच्या शेतीतून धान्य पिकाची जबाबदारी माझ्यावर आणि परदेशातून धान्य आणायचं. या देशाच्या काळ्या आईशी इमान राखणारा शेतकरी घाम घालतो, कष्ट करतो, धान्य पिकवतो, देशाची गरज भागवते. असं असताना त्या शेतकऱ्याचं कर्तृत्व बाजूला ठेवायचं आणि परदेशातून धान्य आणायचं. मी काही सही केली नाही. दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंगांचा, ते प्रधानमंत्री होते, त्यांचा मला फोन आला. मला त्यांनी विचारलं, बाबा साहब आपके पास कोई फाइल आई है? मैंने हाँ आई है. तो आपने क्लियर की? मैंने नहीं की. आपने देश में कितना अनाज है इसका अंदाज़ा लिया? मैंने लिया. आप इसमें जल्दी से जल्दी क्लियर करो, नहीं तो देश में अनाज नहीं, ऐसी स्थिति हो जाएगी और दंगल होने की संभावना है. ही स्थिती या देशाची होती. पण आम्ही लोकांनी धोरणं बदलली.
शेतकऱ्याच्या मालाला उत्तम किंमत दिली, नवीन नवीन जाती आल्या, बियाणं चांगल्या दर्जाचं दिलं. 10 वर्षाच्या या कालावधीच्या नंतर ज्यावेळेला मी या देशाच्या शेती खात्याचं काम सोडलं, त्या दिवशी हा देश जगाचा गहू पिकवणारा 1 नंबरचा देश झालेला होता. हा देश जगाचा तांदूळ पिकवणारा 1 नंबरचा देश झाला होता. हा देश भाजीपाला आणि फळं हा पिकवणारा जगाचा 1 नंबरचा देश झालेला होता. हे कसं घडलं? हे काय मी एकट्याने केलेलं आहे. या देशाच्या कोट्यावधी शेतकऱ्यांनी कष्ट केले आणि त्यांना कष्ट करण्याच्यासाठी चांगली किंमत मिळेल, खतं औषधं मिळतील, बियाणं मिळेल याची खबरदारी केली. त्यामुळे हे घडू शकतं. आज मोदी जे सांगतात की मी सवन गरीब लोकांना फुकटचं अन्न देतो, ते मोदी देत नाहीत. त्या शेतकऱ्यांनी घाम गाळला, त्यांनी कष्ट केले, त्यांनी उत्पादन वाढवलं. त्यामुळं आज मोदींची ही ताकद झालेली आहे. हे या देशाच्या संबंधीचं. पण मोदींना त्याची फिकर नाही. ते काही या कष्टकरी माणसांच्या हिताची दखल करावी याचा विचार कधी करत नाही. त्यांची प्रत्येक धोरणं बघा, प्रत्येक धोरणं जो करतो त्याचा सन्मान नाही, जो मेहनत करतो त्या मेहनतीची किंमत नाही. यांचं तर एकंदरीत सगळं धोरण टीकाची फळी करणं, जुन्या सरकारवर टीका करणं. आज ते येतात, ठिकठिकाणी जातात आणि टीका कुणाच्या करतात? टीका करतात व शहाजादे आए है. कोण शहाजादे? शहाजादे म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधी याची चवळी करतात. कशासाठी चवळी करतात? राहुल गांधींनी एक काम हातामध्ये घेतलं. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत 7 देशामध्ये पदयात्रा काढली. 7 रस्त्यांनी जाताना लोकांना भेटले, त्यांचं सुखदुःख समजून घेतलं आणि या देशाच्या समोरचे प्रश्न सोडवण्याचा उद्या अधिकार आला तर ते प्रश्न नीट समजून घेतले पाहिजेत. त्यासाठी पदयात्रा होती. पण त्याची चिंगल केली, त्यांच्या कुटुंबियाची चिंगल केली. राहुल गांधींच्या कुटुंबियाचं या देशाला काही योगदान नव्हतं. राहुल गांधींचे वडील, त्यांची काय स्थिती झाली? राजीव गांधींची हत्या झाली. आपण पाहिलं. या देशामध्ये आधुनिकता आणण्याचं काम त्यांनी केलं. राजीव गांधींच्या मातोश्री श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या गरिबीचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले. पाकिस्तान वस्तवादपणानं वागतो म्हणल्याच्या नंतर एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले, बांगलादेशची निर्मिती केली आणि जगाला भारताची ताकद काय हे दाखवण्याचं ऐतिहासिक काम इंदिरा गांधींनी केलं. त्या इंदिरा गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधींचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य आंदोलनामध्ये 13 वर्ष तुरुंगामध्ये होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याला लोकशाहीच्या माध्यमातून अर्थ मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. इतकं मोठं योगदान गांधी नेहरू कुटुंबाचं असेल, त्यांनी केलं. त्याचं कर्तृत्व मान्य केलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. व आज नरेंद्र मोदी या देशाच्यासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या या कुटुंबियांचा सन्मान करण्याचं सोडत, पण त्याची चिंगल चवाली हे करण्याच्या उद्देशाचा विचार करतात. लोकशाहीवर यांचा विश्वास किती आहे याची शंका आज माझ्यासारख्याला नाही तर आपल्या सगळ्यांना सुद्धा आहे. किती उदाहरणं देत आहेत. इथं संजय राऊत येऊन गेले, त्यांचं भाषण झालं. शिवसेनेचे ते नेते आहेत, सामनाचे संपादक आहेत. कधी त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली.
परिणाम काय झाला? त्यांना अटक केली, 6 महिने तुरुंगामध्ये ठेवले. वर्तमानपत्राचा संपादक त्याचा लेखणीचा अधिकार आहे, काय लिहावं याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला ते नाही पसंत होईल तर वाचू नका, पण त्यांनी लिहिलं म्हणजे 6 महिने तुरुंगात टाकायचं. महाराष्ट्रामध्ये असे अनिल देशमुख हे मंत्री होते आणि हे मंत्री असताना त्यांच्यावर कोणताही आरोप केला. त्या आरोपाच्या संबंधी सविस्तर चौकशी करण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यांचं धोरण मोदी साहेबांच्या धोरणात टीका करण्याचं होतं. ही अनिल देशमुखांची एक छोटी केस मोदींच्या नजरेसमोर आली. त्यांच्या सरकारने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला अटक केली आणि 10 महिने तुरुंगामध्ये ठेवलं. राज्याच्या गृहमंत्र्याला किती उदाहरणं सांगता येईल. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे. तिथला मुख्यमंत्री आदिवासी आहे. आदिवासींच्या कामाकडं मोदी साहेबांचं लक्ष नाही याच्याबद्दल त्यांनी टीका टिप्पणी केली. त्या मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं. झारखंडचा मुख्यमंत्री आज सुद्धा तुरुंगात आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री, अतिशय चांगलं काम करणारा मुख्यमंत्री, अतिशय चांगली आरोग्यसेवा आपल्या राज्यामध्ये जनतेच्यासाठी त्यांनी तयार केली. अतिशय उत्तम शैक्षणिक सुविधा आपल्या नव्या पिढीला त्यांनी दिल्या. केंद्र सरकार दिल्लीच्या भ्रष्टाचाराकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही याच्याबद्दल त्यांनी केंद्रावर टीका केली तर केजरीवालना अटक केली. केजरीवाल जसा IAS अधिकारी असतो तसा इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस नावाची एक संस्था आहे केंद्र सरकारची, त्या विभागाचा आधी अधिकारी होता. 3दा निवडून दिलेल्या लोकांनी दिल्लीच्या त्यांना राज्य चांगलं चालवलं, स्वच्छ कारभार, केवळ निवडींचा टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. आपलं भाग्य काल त्यांना सुप्रीम कोर्टाने सोडलं. या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की आजचे हे राज्यकर्ते लोकशाहीच्या माध्यमातून जात नाही. संसदीय लोकशाहीबद्दल हिची या देशाला गरज आहे. आणि एखादा राज्यकर्ता लोकशाहीवर विश्वास ठेवणार नसला तर हळूहळू हा तो देश हुकूमशाहीच्याकडे जातो. आणि आजची मोदींची पावलं ही हुकूमशाहीच्या रस्त्याने जाणारी आहेत याची नोंद तुम्ही मी सगळ्यांनी घेतली पाहिजे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी खस्ता खाल्ला, अनेकांनी आयुष्याची उलटीचा काळ दिला. त्या सगळ्यांच्या त्यागातून, त्यांच्या कष्टातून हा देश स्वतंत्र झाला. त्या स्वातंत्र्यावर आज जर कुणी गदा आणत असेल तर तुम्हाला मला जागं व्हावं लागेल आणि त्या प्रवृत्तीचा पराभव करायचा निर्णय हा उद्या आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची. मला आनंद आहे की आज या ठिकाणी सुरेश वाहतेंच्या उर्फ बाळामावासारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत पाठवण्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांच्यासोबत सादर केलेला. मतांचा विक्रम करा, त्यांना निवडून द्या. मी तुम्हाला खात्री देतो त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवल्याच्या नंतर कल्याण काय, ठाणे काय, भिवंडी काय या भागातल्या लोकांचं उत्तम काम करणारा प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव लौकिक हा संबंध देशात होईल या प्रकारची काळजी आम्ही घेऊ. मी स्वतः पार्लमेंटचा मेंबर अजून 2 वर्ष आहे. माझ्यासारख्याची पूर्ण मदत ते पार्लमेंटमध्ये आल्यानंतर त्यांच्याशी राहील, त्यांच्या पाठीशी राहील. आणि कल्याण या भागाचे जे जे प्रश्नांची त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी आणि माझे जे सहकारी असतील आमच्या सगळ्यांची साथ त्यांना राहील हा विश्वास त्यांना आणि तुम्हाला देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.